नमस्कार मित्रांनो, आज आपण सुंदर पदार्थ बनवणार आहोत. आज आपण चकोल्या बनवणार आहोत. याला शहराकडे वरणफळ म्हणतात. चला तर आपण गव्हाचं पीठ घेऊया. आता थोडं थोडं पाणी टाकून त्याला सुंदर पद्धतीने मळून घेऊया. तर मित्रांनो, आज माझी मम्मी शेतात गेली होती, तर माझी मम्मी मला चकोल्या बनवून खाऊ घालायची. पण आज म्हणलं तिलाच मी करून खाऊ घालावं, ती शेतातून दमून येईल. तर मी पहिल्यांदाच माझ्या हातच्या चकोल्या बनवणार आहे. चला तर आता पीठ मळून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, जिरे, मोहरी, कुटलेलं लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता पातेलं गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल टाकायचं आहे. मी यामध्ये 2 पळी तेल टाकत आहे. तेल चांगले गरम होऊन द्यायचे आहे. त्यानंतर त्यात जिरे, मोहरी टाकायचे आहे. त्यानंतर त्यात कुटलेले लसूण टाकायचे आणि सर्व नीट परतून घ्यायचे, मगच चांगली चव येते. मी जसं करीत आहे तसंच तुम्ही बी करा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. त्यानंतर आपण त्यात हळद आणि लाल मिरची पावडर टाकणार आहोत आणि त्याला नीट हलवून घ्यायचे आहे. मी आणि माझा भाऊ घरीच आहोत आणि माझ्या भावाला ही चकोल्या खूप आवडतात. म्हणून तो म्हणाला, आज दीदी आपण चकोल्याच बनवू. म्हणून तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, मग तुम्हाला ही खूप आवडेल. आता मी याच्यामध्ये शिजवलेली डाळ टाकली आहे. कशी शिजवली आहे ते नीट बघा आणि पहिल्यांदा टाकून थोडंसं हलवून घ्यायचं, खाली करपणार नाही. आणि मग हळूहळू करून सगळी डाळ टाकायची आहे. आता मला जेवढे पाहिजे तेवढे पाणी मी ओतून घेतलेले आहे. तुम्हालाही जेवढे पाहिजे तेवढे पाणी तुम्ही ओतून घ्या. आता आपण यात मीठ टाकणार आहोत. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घ्या. मी माझ्या चवीनुसार मीठ घेतलेले आहे. आता त्याला हलवून घ्यायचं आहे. आता याला उकळी येण्यासाठी ठेवायचे आहे. आता याला उकळी येत आहे. तर आपण आता चपाती लाटायला घ्यायची आहे. चला तर मग आता चपाती लाटूया. पिठामध्ये मस्त बुडवून घ्यायची आहे आणि त्याला लाटून घ्यायचे. मी जसं लाटत आहे तसंच तुम्ही बी लाटून घ्या. मस्त गोल गरगरीत लाटून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला त्याला कट करायचा आहे. तुम्हाला जशा शेपमध्ये कट करायचे तसे बी करू शकतात तुम्ही. चला तर मग आता याला नीट कट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला उकळलेल्या चकोल्याच्या फोडणीमध्ये आता एक एक करून टाकायचे आहेत. एक एकच चकोल्या टाकायच्या आहेत, कारण एक सोबत जर टाकल्या तर त्या चिटकून बसतात. तर मित्रांनो, आता माझ्या मम्मीचा यायचा टाईम झालेला आहे. तर आता मी पटापटा लवकर करणार आहे चकोल्या. तुम्हाला हे कशा वाटतात चकोल्या ते कमेंटमध्ये सांगा. आता आपण चकोल्या टाकत आहेत एक एक. त्यानंतर आपण आता त्याला हलवणार आहोत. चकोल्या एक चपाती कट करून टाकली तर लगेच हलवायचं, कारण खाली चिटकत नाही. त्यानंतर आपण आता असंच एक एक टाकून हलवून घेणार आहोत. कशी वाटली रेसिपी हे सांगा बरं का नक्की. तर बघा आता कशी सुंदर तर्री आलेली आहे. किती मस्त दिसत आहे बघा. असंच कट करत टाकत जायचं आणि हलवत राहायचं, नाहीतर खाली चिटकून बसते. आता मम्मी यायचा टाईम तर झालेला आहे आणि माझं जेवणही तयार होत आलेलं आहे. तर मित्रांनो, आज संध्याकाळी मस्त जेवण आहे. मम्मीला तर मी सरप्राईजच देणार आहे. आता बघा, आपण आता असेच एक एक चकोल्या घेऊन टाकायच्या आहेत. तुम्हीही माझ्यासोबत असेच सुंदर जेवण बनवत राहा आणि नवीन नवीन रेसिपीसाठी मला कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला कोणत्या पदार्थाची रेसिपी पाहिजे आहे ते कमेंटमध्ये मला सांगा आणि मी ती रेसिपी बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आता आपण चकोल्या एकदा नीट हलवून घ्यायच्या आहेत. सुरुवातीपासूनच नीट हलवून घ्यायच्या आहेत, कारण खाली चिटकत नाही. आता सगळ्यांनी नीट हलवून घ्या.
आता आपण चकुल्यावर 2-4 मिनिटासाठी ताट ठेवायचा आहे. सगळ्यांनीही नीट ताट झाकून ठेवावे. आता चकुल्या छान शिजून निघल्या आहेत. आता त्यावर कापून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे. आता आपल्या चकुल्या तयार झाल्या आहेत. बघा कशा सुंदर दिसत आहेत. आपण आता ताटामध्ये चकुल्या वाढून घेऊ. आता आपण चकुल्या ताटात वाढून घेतल्या आहेत. बघा चकुल्या बघूनच तोंडाला पाणी येत आहे. चला तर मग खाऊया. आम्हाला सबस्क्राईब करा म्हणजे आमच्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील.